तर तिकडे निवडणूक आयोग जनतेसाठी आहे, त्यांनी सर्वांना भेट दिली पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगानं भाजपचा बोर्ड लावून घेतला पाहिजे, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। माझ्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दिल्लीत निवडणूक आयोगाच्या भेटीला जे गेले होते सगळ्यांचे प्रतिनिधी मंचाचे तर निवडणूक आयोगाने भेटीला नकार दिला तर 2च जणांना भेट दिलेला आहे निवडणूक आयोगाचा। मग तो निवडणूक आयोग जनतेसाठी आहे आणि निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षाशी सगळ्यात जवळचा संबंध असतो। सगळ्यांना निवडणूक आयोगाने भेटलं पाहिजे, न भेटणे याचाच अर्थ स्वतःच्या चुका कबूल करणं असा त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं। आपण गेल्या काही दिवसांपासून तुमचा आणि निवडणूक आयोगाचा संघर्ष पाहायला मिळतोय, कारण दुबार मतदार नोंदणीचा असेल विषय असेल, तुम्ही एवढंही म्हटलं होतं की या सगळ्या याद्या जर स्वच्छ झाल्या नाही तर निवडणुका घेऊ नका। आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। निवडणुका होत असताना निकोप पद्धतीने त्या झाल्या पाहिजे। जर या मतदार याद्याच अशा पद्धतीने डाऊटफुल असतील तर निवडणुका कशा होणार? मग आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। म्हणजे या याद्या स्वच्छ झाल्यापर्यंत निवडणुका घेऊन अशी भूमिका आहे। बिलकुल तसंच असलं पाहिजे। उद्यापासून उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू होतोय आणि त्यापूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर या दौऱ्यावर काय परिणाम? काही परिणाम नाही होणार। दौरा ठरलेला आहे, दौरा होईल, त्याचा काय परिणाम? अजून उमेदवार वगैरे फॉर्म भरल्यानंतर आचारसंहितेची खरी अंमलबजावणी असते, आता त्याचं काही होत नाही। पण निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी काही गरज नसते, काही गरज। निवडणूक आयोगाची कसली परवानगी घ्यायची? हा दौरा होणारच होणार, दौरा होणार। त्याला थोडी आम्ही कोणी करू नका थोडी म्हणलं, तेव्हा होणारच कशाला म्हणू मी? दौरा ठरलेला आहे, कोणी त्याला रोकत नसतं, निवडणूक आयोग रोकत नसतं, कोणीच रोकत नसतं। बरं, निवडणूक आयोगाची ही सगळ्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? कारण गेल्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या ऑफिसवर आता भारतीय जनता पार्टीचा बोर्ड लावला पाहिजे। आणि काल बावनकुळे किंवा आशिष शेलारांचं वक्तव्य देखील तुम्ही बघितलं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित करत होते तोच मुद्दा आता भाजपचे नेते देखील उपस्थित। आशिष शेलारांच्या भूमिकेचं मी स्वागत केलं, आता तुम्ही पण होते की त्यांनी जे भूमिकेचं त्यांनी हे तर कबूल केलं ना, दुबार तिबार आहेत म्हणून कबूल केलं। आता ते भले हिंदू असतील नाही तर मुसलमान, आम्ही थोडी म्हणलं हिंदूंचं ठेवान मुसलमानचं काढा किंवा मुसलमानचं ठेवान हिंदूंचं काढा, आम्ही सगळं करा म्हटलेलं आहे। नक्कीच होते अंबादास दानवे आणि दिल्ली जे बैठक सुरू आहे या बैठकीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।